आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि इथून पुढचा अर्धा तास जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा जगाच्या पाठीवर। भारतामध्ये 42,015 संक्रमितांची नव्यानं नोंद झाली, त्यामुळे कोरोना रुग्णांची सध्याची एकूण संख्या 3,12,16,337 वर पोहोचली। गेल्या 24 तासात कोरोना बळींच्या संख्येत मोठी वाढ झाली। गेल्या 24 तासात 3,998 जणांचा मृत्यू झालाय। मृतांची एकूण संख्या 4,18,480 वर पोहोचली। तर काल 36,977 जण कोरोनामुक्त झाले। यामुळे डिस्चार्ज मिळालेल्यांची एकूण संख्या 3,03,90,000 वर पोहोचली। देशात सध्या 4,07,170 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत। देशात गेल्या 24 तासात 34,35,446 जणांचं लसीकरण पूर्ण झालंय। त्यामुळे लसीकरण झालेल्या नागरिकांचा एकूण आकडा 41,54,72,455 वर पोहोचलाय। कोरोना विषाणूचा दैनंदिन पॉझिटिव्हिटीचा रेट हा 2.27% इतका आहे, तर रिकव्हरी रेट वाढून 97.36%वर पोहोचल्याची माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं दिली। कोरोना समस्या हाताळण्याच्या प्रयत्नात जग अपयशी ठरतंय अशी चिंता जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी व्यक्त केली आहे। जगातले सधन देश गरीब देशांना लस पुरवत नाहीत अशी परखड टीकाही त्यांनी केली आहे। टोकियो ऑलिम्पिकमध्ये विशेष अतिथी म्हणून त्यांना बोलवण्यात आलं होतं। यावेळेला त्यांनी ही भूमिका मांडली। कोरोनासारख्या जागतिक संकटात जपानमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकची मशाल आशेचा किरण ठरू देत, अशा प्रकारची आशा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस यांनी व्यक्त केली। पुढच्या वर्षाच्या मध्यापर्यंत जगातल्या 70% नागरिकांचं लसीकरण होणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले। क्युबामध्ये कोरोनामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे। क्युबामध्ये तयार झालेली लसही सध्या लसीकरण मोहिमेत वापरली जाते, तरीही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही। पहिल्या लाटेत क्युबामध्ये रुग्णसंख्या कमी होती, त्यावेळेला कडक निर्बंध सुद्धा घालण्यात आले होते। मात्र आता सध्या दररोज 6,000 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद होते, तर जुलैच्या पहिल्या 3 आठवड्यातच रुग्णसंख्येने जवळपास 1 लाखाचा टप्पा पार केलाय। अमेरिकेत न्यू ऑर्लिन्समधल्या शाळेत विद्यार्थी, पालक आणि अन्य नागरिकांसाठी लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। लसीकरण न झालेले विद्यार्थी आणि शिक्षकांना वर्गात येण्याआधी मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलंय। कम्युनिटी ऑर्गनाइज रिलीफ एफर्टसाठी काम करत असलेल्या परिचारिका इथे लसीकरण करतायत। जितक्या वेगानं विद्यार्थ्यांचं लसीकरण होईल तितक्याच वेगानं शाळा नेहमीप्रमाणे सुरू होण्यास मदत होईल अशी अपेक्षा प्रशासनाला आहे। अमेरिकेतील मिसिसिपी राज्यात लसीकरणाच्या बद्दल अजूनही लोकांमध्ये निरुत्साह दिसून येतो आणि लोकांना लसीकरणासाठी तयार करणं हे प्रशासनासमोरचं खूप मोठं आव्हान बनलं अशी माहिती राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदेत दिली। सध्या लसीकरणाची मागणी अगदी कमी आहे। लस घेणं सुरक्षित आणि अत्यंत परिणामकारक आहे असं आम्हाला लोकांना पुन्हा पुन्हा पटवून द्यावं लागतंय, असे अधिकाऱ्यांनी म्हटलं। मिसिसिपीमध्ये डेल्टा विषाणूचा प्रसार वेगानं होत असल्याचंही त्यानं मान्य केलं। मिसिसिपीमध्ये देशातील लसीकरणाचं प्रमाण सगळ्यात कमी आहे। कोरोनाच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे सर्वोच्च साथरोग तज्ज्ञ डॉक्टर अँथोनी फौसी यांनी आणि अमेरिकन सिनेटर रँड पॉल यांच्यातले मतभेद पुन्हा एकदा उघड झालेत। अमेरिकेनं चीनी लॅबला मदत केल्याचा आरोप पॉल यांनी केला। याच लॅबमधून नंतर कोरोनाचा उद्रेक झाला असाही आरोप केला जातोय। डॉक्टर फौसी यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे। ज्या विषाणूचा पॉल यांनी उल्लेख केला आहे तो कोरोनाच्या विषाणूपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे। पॉल काय म्हणतात हे त्यांना कळत नाही आणि मी हे अधिकृतरित्या म्हणतोय असं डॉक्टर फौसी म्हणाले। इथे जर कोणी खोटं बोलत असेल तर ते सिनेटर पॉल आहेत असा हल्लाबोल सुद्धा फौसी यांनी केला। या दोघांमधलं आरोप प्रत्यारोप सध्या अमेरिकेत चर्चेचा विषय बनले। डेल्टा विषाणूचा प्रसार वेगानं होतोय असं अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलंय। सध्या अमेरिकेतील रुग्णांपैकी 83% रुग्ण डेल्टाचे आहेत असंही त्यांनी नमूद केलं। 3 जुलैच्या आठवड्यामध्ये रुग्णसंख्या अत्यंत वेगानं वाढली। यावेळी डेल्टा रुग्णांचं प्रमाण 50% होतं। संसर्ग थोपवण्यासाठी लसीकरण हाच सर्वात प्रभावी उपाय आहे असं सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे संचालक डॉक्टर रॉशेल वॉलेन्स्की यांनी म्हटलंय। पेरू सरकारनं रशियाकडून स्पुटनिक लसीचे 2 कोटी डोस घेणार असल्याचं जाहीर केलं। पेरूनं रशियासोबत 1 कोटी लसीचा म्हणजेच 2 कोटी डोसचा करार केला आहे अशी माहिती पेरूचे अंतरिम अध्यक्ष फ्रान्सिस्को सागास्ती यांनी दिली आहे। अन्य लसींच्या तुलनेत स्पुटनिक व्ही लसीची परिणामकारकता जास्त असल्याचं सिद्ध झालंय असं पेरूच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलंय। सध्या 12 वर्ष आणि त्यावरील वयाचे पेरूचे नागरिक आणि परदेशी नागरिकांसाठी लसीकरणाची मोहीम सरकारनं हाती घेतली आहे।
फ्लोरिडामध्ये हॉस्पिटलमधल्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होते. गेले काही महिने सातत्यानं रुग्णसंख्या कमी होत होती. लसीकरणाचा वेगही वाढला होता, पण आता डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग वाढल्यानं रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं डॉक्टर आणि संसर्गरोग तज्ज्ञांनी म्हटलंय. त्यांनी चिंताही व्यक्त केली. साऊथ फ्लोरिडामध्ये हे प्रमाण वाढले. गेल्या 14 दिवसात रुग्णसंख्येत 117% मोठी वाढ झाली. ब्राझीलमध्ये कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका बसलेल्या गरीब लोकांसाठी सरकारनं आर्थिक मदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बेरोजगार आणि गरीब लोकांना आता 300 सिराजची मदत देण्याचं ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सोनारो यांनी जाहीर केलं आहे. बोल्सोनारो यांच्या विरोधातील असंतोष दूर होण्यामध्ये याची मदत होईल, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या ब्राझीलमध्ये हजारो तरुण बेरोजगार झाले. त्यामुळे रोजचं जेवण आणि कपड्यांसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी मोहीम राबवली होती. सरकार काहीच मदत करत नसल्यानं नागरिकांचा संताप वाढला होता. कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून ट्युनिशियामध्ये सध्या सर्वाधिक रुग्ण वाढ झाली आहे. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढला आहे. काही प्रांतांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. चीन, फ्रान्स, तुर्कस्तान आणि इटलीसारख्या देशांनी दिलेला लसीचा साठा आणि औषधं सुद्धा पोहोचत आहेत. रुग्णसंख्येत वाढ झाल्यानं ऑक्सिजनचा सुद्धा तुटवडा जाणवतो आहे. आता काही बातम्या महापुराच्या. महापुरामध्ये जर्मनीत आतापर्यंत किमान 171 जणांचा बळी गेला, अशी माहिती मंगळवारी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली. या संदर्भातला एक डाटा सुद्धा जाहीर करण्यात आला आहे. राहिनलँड पेलाटानेटच्या अहवालानुसार या सगळ्या भागात पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. इथे 112 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 765 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. अजूनही या भागात 155 जण बेपत्ता आहेत. उत्तर राईन वेस्टफालिया इथं 48 जणांचा मृत्यू झाला आहे. आता पूर ओसरतोय आणि पुनर्बांधणीचं काम काही ठिकाणी वेगानं सुरू झालं आहे, पण मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. जर्मनीतल्या डेरनौ गावात पूर ओसरल्यानंतर स्वच्छता केली जात आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पुरात 196 जणांचा मृत्यू झाला, ज्यात जर्मनीतल्या 165 जणांचा तर बेल्जियममधल्या 31 जणांचा समावेश होता. पूर ओसरल्यानंतर नुकसानीचा अंदाज घेण्याचं काम सुद्धा केलं जात आहे. चान्सलर अँजेला मर्कल यांनी शेजारच्या शहरांची पाहणी केली. यानंतर या गावातल्या स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या आठवड्यात मर्कल यांचं मंत्रिमंडळ 400 मिलियन युरोचं एक पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे. चीनच्या हेनान प्रांतात घरं, बस, धोकादायक इमारतींमध्ये अडकलेल्या नागरिकांची अग्निशमन दलानं सुटका केली. मंगळवारी पाण्यामध्ये अडकलेल्या तसंच बसमधून 32 प्रवाशांना अग्निशमन दलाच्या 15 जवानांनी कसंबसं बाहेर काढलं. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. तसंच काही वेळानंतर ही अडकलेली बसही वाहतूक कोंडी होऊ न देता रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नेण्यात आली. चीनमध्ये पुराचा सामना करण्यासाठी आता आपत्कालीन परिस्थिती लेव्हल 3 वरून लेव्हल 2 वर आणण्यात आली आहे. हेनानच्या मध्यवर्ती भागामध्ये तुफान पाऊस झाल्याची माहिती आपत्कालीन यंत्रणांनी दिली. मंत्रालयानं याबद्दल एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. हेनानच्या मध्य, पश्चिम आणि उत्तर प्रांतामध्ये 17 जुलैपासून मुसळधार पाऊस पडतो आणि या आठवड्यात सुद्धा ही परिस्थिती अशीच राहण्याचा इशारा चीनच्या हवामान विभागानं दिला. येलो आणि हायहे या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, त्यामुळे आसपासच्या परिसरात हा विशेष इशारा देण्यात आला आहे. पुढच्या 3 दिवसात नद्यांची पाणी पातळी आणखीन वाढू शकते असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. तिकडे कॅलिफोर्नियात अल्पाईन काउंटीमध्ये बनवा अधिकाधिक भडकत चालला. यामुळे बचाव कार्य आणखीन व्यापक स्तरावर करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. जोरदार वाऱ्यामुळे आग आणखीन भडकते आहे. आतापर्यंत आगीत 60 चौरस मैल परिसर बेचिराख झाला आहे. ऑरेगॉनमध्ये दुष्काळी प्रवण भागामध्ये पसरलेल्या जंगली बनवे आणि पश्चिम अमेरिकेमध्ये हवामानाची समस्या निर्माण झाल्याचीच चिन्ह आहेत, असं गव्हर्नर केट ब्राऊन यांनी म्हटलंय. आधीचा प्रदेश दुष्काळ प्रवण म्हणून ओळखला जातो. सध्या काउंटीजमध्ये दुष्काळी आणीबाणी जाहीर करण्यात आले. इथे उष्णतेच्या लाटा सुद्धा अतिशय तीव्र असतात. बुटलेग फायर आता जवळपास 1569 चौरस मीटर परिसरावर पसरला आहे. प्रचंड कोरड्या आणि जोरदार वाऱ्यांमुळे हा बनवा अधिक पसरतो. आतापर्यंत 70 घरं आगीच्या भक्षस्थानी पडले, तर 5000 घरांचा धोका अद्यापही कायम आहे. इथल्या सर्व नागरिकांना टप्प्याटप्प्याने घरं रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले. अमेरिकेमध्ये पसरलेल्या वणव्याचा परिणाम आता सर्वत्र हवेवर सुद्धा दिसतोय. पश्चिमेकडे भडकलेल्या या वणव्यांमुळे पसरलेला धूर पूर्वेकडच्या भागातही पोहोचला. यामुळे येणाऱ्या काही दिवसात न्यूयॉर्कमध्ये हवामानात धुक्याचं प्रमाण अधिक जाणवेल, तसंच धुराचं प्रमाणही प्रचंड असेल, असं हवामान तज्ज्ञ डेव्हिड लॉरेन्स यांनी म्हटलं आहे.
मोठ्या जंगली बनव्यांच्यामुळे रशियाच्या हवामानावर विपरीत परिणाम होतोय. लाकडासाठी ओळखल्या जाणाऱ्या कॅरेलिया आणि सायबेरियाच्या साखा राज्यांमध्ये तर या बनव्याचा सर्वाधिक फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत ही आग विझवण्यासाठी सुमारे 140 टन पाणी हेलिकॉप्टरमधून आणि विविध विमानांमधून टाकण्यात आलं. या मोहिमेत 760 फायर फायटर्स सहभागी झालेत. सायबेरियाच्या याकुतिया या भागात 205 वणवे सध्या अजूनही ॲक्टिव्ह आहेत आणि परिस्थिती अतिशय गंभीर असल्याची माहिती इथल्या निसर्ग स्रोत खात्यानं दिली आहे. जवळपास 48 शहरं, वस्ती आणि प्रांतामध्ये धूर दिसतोय. ब्राझीलमध्ये सोमवारी झालेल्या पावसामुळे पूरपरिस्थिती ओढवली. यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. मानाकापूर नदीनं पातळी ओलांडली, त्यामुळे शेती पाण्याखाली गेली. मे महिन्यापासून पूरपरिस्थिती पाणी ओसरत नसल्यानं शेतकरी आणि कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. दररोज लागणाऱ्या वस्तूंचा साठा सुद्धा संपत आलाय. महापुरामुळे बळी गेलेल्यांना बेल्जियममध्ये 1 मिनिटाचं मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळेला ध्वज सुद्धा अर्ध्यावर आणण्यात आला होता. आतापर्यंत पुरामध्ये 31 जणांचा मृत्यू झाला तर 70 जण अजूनही बेपत्ता आहेत. दुपारनंतर संपूर्ण शहरात सायरन वाजवण्यात आला आणि त्यानंतर संपूर्ण शहरभर नागरिकांनी 1 मिनिटाचं मौन पाळलं आणि पुरामध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली वाहिली. पुरामधून बचावलेल्या लोकांसोबतच पेपिस्टरच्या महापौरांनी मौन बाळगत या सगळ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. पॅरिसमध्ये हवामान विधेयकाच्या विरोधात मंगळवारी आंदोलक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले. फ्रान्स सरकार लवकरच हे विधेयक संमत करण्याच्या तयारीत आहे. त्याआधी विरोध दर्शवण्यासाठी आंदोलक पॅरिसमध्ये संसदेच्या बाहेर एकत्र जमले. या विधेयकामुळे वाहतूक, गृह प्रकल्पांवर निर्बंध येणार असले तरी कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणात यामुळे मोठा फरक पडेल असं वाटत नसल्याचं पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. हैतीमध्ये नवीन सरकार स्थापन झालं आहे. एरियल हेनरी यांनी औपचारिकरित्या पंतप्रधानपदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर शपथ घेतली. अंतरिम पंतप्रधान क्लॉड जोसेफ यांच्याऐवजी हेनरी यांची नियुक्ती करण्यात आली. जोसेफ यांना पोलीस आणि लष्कराचा पाठिंबा आहे असं मानलं जात होतं. 7 जुलै रोजी हैतीचे अध्यक्ष जोवेनेल मॉइन यांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यामध्ये त्यांची पत्नीसुद्धा गंभीररित्या जखमी झाली. त्यामुळे हैतीमध्ये मोठी खळबळ उडाली होती. नवनियुक्त पंतप्रधान हेनरी हे न्यूरोसर्जन आहेत तसंच माजी कॅबिनेट मंत्री आहेत. कोलंबियामध्ये गरिबी आणि असमानतेच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. अध्यक्ष इव्हान ड्यूक यांनी $4 बिलियन टॅक्स प्लॅन सादर केला होता. यानंतर ही निदर्शनं अधिक तीव्र झाली. सामाजिक उपक्रम आणि कोरोनाशी संबंधित खर्चाबद्दल हा कर लावण्यात आला आहे. कोलंबियाच्या सर्व मुख्य शहरातून काढण्यात आलेल्या या मोर्चांमध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते. एप्रिलमध्ये जवळपास $6 बिलियन पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं. यानंतर देशभरात निदर्शनं करण्यात आली. काही ठिकाणी मोठा हिंसाचारही झाला. कॉफी आणि मिठासारख्या अगदी मूलभूत गरजांच्या वस्तूंवर सुद्धा कर लावण्यात आल्यानं लोकांमध्ये तीव्र संताप आहे. हजारो मुस्लिम बांधवांनी पवित्र काबाला मंगळवारी रात्री प्रदक्षिणा घातली. हा हज यात्रेतला शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा मानला जातो. एरवी मक्कामध्ये जवळपास 2.5 कोटी भाविक दरवर्षी हजेरी लावतात, पण गेली 2 वर्ष कोरोनामुळे भाविकांच्या संख्येवर कठोर मर्यादा घालण्यात आली. यावर्षी सौदी अरेबियातील लस घेतलेल्या 60,000 नागरिक आणि रहिवाशांनाच हज यात्रेसाठी परवानगी देण्यात आली. मालीचे अध्यक्ष असिमी गोईता यांच्यावर चाकूनं हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र आपण सुरक्षित असल्याचं त्यांनी म्हटलंय. ग्रँड मशिदीमध्ये ईदसाठीचा कार्यक्रम सुरू असताना या हल्ल्याचा प्रयत्न झाला. या परिस्थितीवर लगेचच नियंत्रण मिळवण्यात आलं आणि आपली तब्येत एकदम उत्तम असल्याचं त्यांनी टेलिव्हिजन इंटरव्ह्यूमध्ये केलेल्या भाषणात सांगितलं. अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी देशांना एकत्र येण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं. बेल्जियमच्या ब्रसेल्समध्ये निर्वासितांचं 57 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. अधिवासासाठी अत्यावश्यक असलेली कायदेशीर कागदपत्र मिळवण्याकरता तसंच 23 मे पासूनही उपोषण सुरू करण्यात आलं. गेल्या 10 वर्षांपासून इथे काम करून सुद्धा निवासी परवाना मिळत नसल्याची खंत या आंदोलकांनी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी पाण्याचाही त्याग केला आहे. 9 पेक्षा अधिक जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलंय. गेल्या महिन्यात झालेल्या अध्यक्ष निवडणुकीमध्ये पॅड्रो कास्टिलो यांचा विजय झाल्याचं जाहीर करण्यात आलं. पेरूतल्या रस्त्यांवर त्यांच्या समर्थकांनी जोरदार आनंद व्यक्त केला. काही जणांनी नाचत, गाणं म्हणत, फटाके फोडत आनंद व्यक्त केला. असोसिएटेड प्रेसला दिलेल्या मुलाखतीत
कॅस्टिलो यांच्या पत्नीनं पेड्रो यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं. ते तुम्हाला कधीही निराश करणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो. पाहत राहा जगाच्या पाठी. आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर जगाच्या पाठीवर. आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांचं उद्घाटन अगदी जवळ आलं आहे. अशा वेळेला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारनं नाईट लाईफ आणि बारवर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला. यामुळे सरकारनं रेस्टॉरंट आणि बार फक्त 8 वाजेपर्यंत सुरू ठेवायला परवानगी दिली आहे. पण हे नियम पाळले जात नाहीत. उलट रस्त्यावर येऊन दारू पिण्याचं प्रमाण वाढलं आहे. सरकारच्या या निर्बंधांच्या विरोधात असंतोष आणि संताप व्यक्त होतो. अमेरिकन सरकारसाठी काम करणाऱ्या जवळपास 2,500 अफगाणी कर्मचाऱ्यांची सुटका करणार असल्याचं बायडेन प्रशासनानं सांगितलं. हे सर्वजण त्यांच्या कुटुंबियांसह व्हर्जिनियामध्ये त्यांच्या व्हिसासाठी वाट बघतायत. प्रशासनानं याबद्दल काँग्रेसला माहिती दिली आहे. याला ऑपरेशन रेफ्युजी असं नाव देण्यात आलंय. निकारागुआमध्ये 1979च्या क्रांतीच्या वर्धापन दिनाच्या स्मृतिदिनानिमित्त विविध रॅली आणि महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. 19 जुलै 1979 रोजी अध्यक्ष डॅनियल ऑर्टिगा यांच्या नेतृत्वाखालील सरकार इथे सत्तेत आलं. ऑर्टिगा यांच्या पत्नी आणि उपाध्यक्ष रेझारिओ यांनी याबद्दल माहिती दिली. अगदी लहान मुलांसाठीच्या पिनाटा पार्टीपासून ते आतषबाजीपर्यंतच्या अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन इथे करण्यात आलं होतं. रशियाच्या नौदलानं गल्फ ऑफ फिनलँडमध्ये नेव्ही डे परेडच्या निमित्तानं खास सराव केला. रशियातील सेंट पीटर्सबर्गमध्ये दुसरी भव्य रॅली होणार आहे. यामध्ये रशियातील विमानं, जहाजं आणि पाणबुड्यांचं प्रात्यक्षिक घडवलं जाणार आहे. रशियाचा वार्षिक नौदल दिन दरवर्षी जुलै महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली. जर्मनीमध्ये आलेल्या पुरामध्ये मृत्युमुखी पडलेल्या बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी तेल अवीव शहरामध्ये जर्मनीच्या झेंड्यासह मेणबत्त्या पेटवण्यात आल्या होत्या. जर्मनीमध्ये पुरात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या प्रती त्यांनी संवेदना व्यक्त केली. या संकटातून ते लवकरच बाहेर येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी आकाशाला गवसणी घातली. त्यांची रॉकेट कंपनी ब्ल्यू ओरिजिनची निर्मिती असलेल्या अंतराळ यानातून त्यांनी अंतराळ सफर केली. बेझोस यांच्यासोबत त्यांचे भाऊ मार्क बेझोस, नासाच्या माजी महिला अंतराळवीर व्हॅली फंक आणि वैमानिक ऑलिव्हर डेमेन यांनी सुद्धा अंतराळ सफरीचा अनुभव घेतला. सर्वात जास्त वयाच्या आणि सर्वात कमी वयाच्या अंतराळवीरांच्या संकल्पनेनुसार त्यांचा समावेश या सफरीमध्ये करण्यात आला होता. 52 वर्षांपूर्वी अपोलो 11 हे अवकाशयान याच दिवशी चंद्रावर उतरलं होतं आणि या ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून या खास अवकाश गवसणी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं. यासोबत या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आणि एक महत्त्वाची विनंती, कळकळीचं आवाहन, घराबाहेर पडताना मास्क घाला, हात वारंवार धुवा, अंतराच्या नियमाचं काटेकोर पालन करा.